नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी आर.जे. निशा स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. प्रिय श्रोते हो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आजही आपण जाणून घेऊया अशाच एका महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे बिपिनचंद्र पाल. विद्यार्थी मित्रांनो, बिपिनचंद्र पाल हे लाल बाल पाल या त्रयीतील एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1858 रोजी पाईल, जिल्हा सिलहेट, ढाका या गावी झाला. त्यांचे वडील रामचंद्र पाल हे पेशकार असून ते प्रखर देशभक्त व विशुद्ध चरित्राचे होते. ते स्वतः सनातनी असून मुलांनी पाश्चिमात्य शिक्षण शिकावे असे त्यांना सतत वाटत असे. 1879 मध्ये शिक्षण पूर्ण होताच काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. बिपिनचंद्र पाल यांचा जन्म उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सध्या हा प्रदेश बांगलादेशात अंतर्भूत होतो. बिपिनचंद्र यांचे एकूण आयुष्य कष्टमय होते. विद्यार्थी दशेतच त्यांनी विपुल वाचन केले. ब्राह्मो समाजाचे केशवचंद्र सेन यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली. याशिवाय पी.के. रॉय, आनंद मोहन बोस, द्वारकानाथ गांगुली अशा अनेक प्रकारच्या विद्वानांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. नंतर त्यांनी वंदे मातरम हे दैनिक सुरू केले. बिपिनचंद्र हे एक तत्वचिंतक होते. त्यांना देशाची सर्वांगीण तयारी झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको होते. त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना धर्मभावनांशी निगडीत होती. ते होम रूल लीगचे सभासद होते, तसेच काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. बिपिनचंद्रांनी अनेक वृत्तपत्रे काढली. यातून त्यांनी आपले विविध विषयांवरील विचार मांडले. याशिवाय त्यांनी तत्कालीन थोर व्यक्तींचे चरित्रे लिहिली. पहाडी आवाजाचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. लाल बाल पाल या त्रयीने वंगभंग, स्वदेशी व बहिष्काराची प्रचंड आंदोलने करून जनजागृती केली. लाल बाल पाल या त्रयीतील बंगालमधील सर्वश्रेष्ठ देशभक्त होते. त्यांच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो म्हणजेच अरविंद घोष यांनी म्हटले की बिपिनचंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वोत्तम विचारवंत होते. वंदे मातरम. बिपिनचंद्र पाल हे वंदे मातरम या नियतकालिकात 6 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर 1906 या कालावधीत मुख्य संपादक म्हणून कार्यरत होते. 12 ऑक्टोबरपासून ते श्री अरविंद यांच्या बरोबरीने सहसंपादक या नात्याने काम पाहू लागले. नोव्हेंबर 1906 ते एप्रिल 1908 या कालावधीत त्यांचा वंदे मातरमशी असलेला संपर्क संपुष्टात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 20 मे आणि आज बिपिनचंद्र पाल यांचा स्मृतिदिन आहे. सर्वप्रथम स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या मंचाकडून बिपिनचंद्र पाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपण त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास नुकताच जाणून घेतला आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय करायचा असेल तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698 8698 80. त्याचप्रमाणे तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पाठवू शकता. तर प्रिय श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आर.जे. निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.